हाय. आज आपल्या सोबत आहेत निसर्ग ऊर्जाच्या को फाउंडर सीमाजी, ज्या की वेस्ट मॅनेजमेंट रिसायकल गार्बेज याच्यामध्ये काम करतात. सीमाजी त्यांच्या जो निसर्ग ऊर्जा जो स्टार्टअप आहे त्याच्याबद्दल एक ब्रीफ मध्ये आम्हाला सांगतील. मी मिसेस सीमा आंबेडवार. ओके ओके. निसर्ग ऊर्जाचा प्रवास सुरू झाला तो ज्यूस वेंडिंग मशीनने. पण त्यासोबत आम्ही कोकोनट म्हणजे शहाळं ते पण लोकांपर्यंत पोचवत होतो. ओके. त्यातून आम्हाला दिसले की ज्यूस मधून जे फ्रुट्सचं वेस्टेज येत होतं त्यापेक्षा जास्त कोकोनटचं वेस्टेज होतं. तर याच्यावर आपण काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. कोकोनट वेस्ट हा विल्हेवाट लावायला फारच त्रासदायक आहे. बरोबर आहे. हा. आणि असं लक्षात आलं की लँडफिल्स मध्ये हे डिकम्पोज करायला वेस्टेज वर्षानुवर्ष घेतात. येस येस. तो मग अशा प्रकारे आम्हाला सुचले की आपण काहीतरी ह्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे. ओके. आणि आम्ही हा जो कोकोनट वेस्ट असतो हा डम्पिंग ग्राउंड्सवर जमा होतो. ओके. हा. आणि मग आम्ही डम्पिंग ग्राउंड्सला व्हिजिट केले. तिथून मग असं वाटायला लागलं की आपण जर कोकोनट प्रोसेस केला तर एक चांगली इकॉनॉमिक सिस्टीम डेव्हलप होऊ शकते. येस, इकोसिस्टम. या. तर असा हा कोकोपीटचा प्रवास सुरू झाला. सुरुवात कोणत्या इयरला सुरुवात केली? आम्ही हे कोविड नंतर सुरू केलं. ओके. कोविड नंतर सुरू केलेलं आहे. हे कोविड आणि तुम्हाला नंतर नाव वगैरे याचं कसं सुचलं, जे निसर्ग ऊर्जा हे नाव दिलं त्याच्या मागे काही स्ट्रॅटर्जी किंवा काही? येस. आता निसर्ग ऊर्जा. ओके. निसर्ग ऊर्जा म्हणजे नॅचरल रिसोर्स ओके. मधून मिळणारी सकारात्मक एनर्जी. तर हा ब्रँड आपला निसर्ग ऊर्जा आपल्याला हेच सांगत आहे की निसर्गातील अमर्यादित जी ऊर्जा आहे ती जर आपण योग्य प्रकारे वापरली तर पर्यावरण पूरक विकास आपण करू शकतो. आणि आमचं हे ब्रँड एक वचन आहे ऍक्च्युअली की निसर्गाची मैत्री करून ठेवू. म्हणजे यातून जी ऊर्जा किंवा संधी आहे ती आपण निर्माण करू शकतो. ऑपॉर्च्युनिटी. तुम्हाला को फाउंडर होण्याची जी प्रेरणा किंवा मोटिवेशन आहे ते कुठून भेटलं? मीन्स फॅमिली असेल, नंतर किंवा कोणी तुमचं मेंटॉर वगैरे असेल? येस. आता माझी मैत्रीण आहे छाया बोरोले. ओके. हा. वी आर व्हेरी क्लोजली रिलेटेड टू इच अदर. आणि इनफॅक्ट आम्ही दोघी नेबर्सच आहोत. ओके. हा. दोघींचे छंद पण सेमच आहे. ओके ओके. तर आम्हाला नेहमी वाटायचं की काहीतरी आपण चांगलं समाजासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. एन्व्हायरमेंट. या. मग आपण ज्यूसचं मॉडेल सुरू केलं. ओके. जे कोविड मध्ये वी हॅड टू शट डाऊन एव्हरीथिंग. ओके. आणि त्याच्यानंतर मग स्टार्टअप कोविड मध्ये बंद झाले. पण निसर्ग ऊर्जा हे आम्हाला चालू ठेवायचं होतं. ओके ओके. सो वी स्टार्टेड विथ दिस व्हेंचर कोकोपीटचं. ओके. अशी ही प्रेरणा आम्हाला. ऍक्च्युली कोकोपीट मीन्स काय असतं? लोकांना कोकोपीट हा वर्ड काय बऱ्याच लोकांना न्यू आहे. तर कोकोपीट म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय असतं? कोकोपीट हे आता कोकोपीटचे फायदे म्हणजे ऍक्च्युली कोकोपीट सॉइल मध्ये मिक्स करून पॉटिंग करतात. ओके. आणि कोकोपीटला वापरल्याने काय होतं, आपली हवा खेळत राहते. ओके. मुळांना मोकळीक मिळते आणि बेसिकली वॉटर रिटेन्शन म्हणजे पाणी जास्त वेळ धरून ठेवतं. यस यस. आणि त्यामुळे झाडांना पाणी पण आपल्याला कमी टाकावं लागतं. यस यस. तर असं हे कोकोपीट आहे जे शहाळापासून बनतं. आपण हे नारळ प्रोसेस करतो मशीन्स मध्ये आणि त्याच्यापासून आपल्याला कोकोपीट, कॉयर आणि शेल चिप्स असे हे प्रोडक्ट्स बनतात. म्हणजे जे सिटीजन्स आहेत ते जे कोकोनट यूज करतात घरामध्ये त्यापासून हे तुमचं कोकोपीट बनत नाही. हे शहाळापासून बनतं. शहाळ मीन्स जो कच्चा नारळ आपण पितो स्ट्रीट वेंडर्स कडे त्याच्यापासून बनतं. हा. आता मोस्ट गार्बेज मध्येच जातो तो. हा गार्बेज मध्ये जातो किंवा वेगवेगळे स्ट्रीट वेंडर्स हे जमा करून ठेवतात कोकोनट्स. ओके. मग आमची गाडी पूर्ण सिटीभर फिरते. हे सगळं कोकोनट आम्ही गोळा करतो आणि हे आमच्या फॅक्टरी म्हणजे प्लांटवर कासर साईला आमचं प्लांट आहे. ओके. तिथे आम्ही घेऊन येतो. आता त्या कोकोनट मध्ये बराच कचरा मिक्स असतो. आम्ही तो सॅग्रिगेट करतो. त्याच्यामध्ये प्लास्टिक, स्ट्रॉज,
ओके बऱ्याच गोष्टी मिक्स असतात, तर तो तिथे सॅग्रिगेट केला जातो ओके आणि मग तो प्रोसेस होऊन आपल्याला कोकोपीट, कॉयर आणि शेल चिप्स मिळतात. मग तुमचे रिसोर्सेस काय ते जो गार्बेज तुम्ही कलेक्ट करता हा, कलेक्टचे तो रिसोर्सेस कोणते आमची कोणते? गाडी ही पूर्ण शहरभर फिरते. ओके इट गोज टू द टेम्पल्स, ओके स्ट्रीट फूड्स, स्ट्रीट वेंडर्स, सॉरी, स्ट्रीट वेंडर्स कडे जाते. आपलं फळ स्टॉल वाले जे असतात, फ्रूट स्टॉल हा, फ्रूट स्टॉल वाले त्यांच्याकडे जाते. ओके आणि असं दरमहा जवळजवळ आम्ही 750 ते 1000 टन कोकोनट जमा करतो. आणि मंथली मंथली 750 ते 1000 टन हा, ओके ओके असं आम्ही कोकोनट जमा करून आपल्या प्लांटवर घेऊन येतो तो. ओके ओके आणि त्यामध्ये तुम्ही जे सॅग्रिगेट करता जो गार्बेज येईल येस, त्यामध्ये काय चॅलेंजेस असतात मीन्स ते जो गार्बेज तुम्ही आणलेला आहे तुमच्या त्याच्यात बरेच चॅलेंजेस असतात. हा. फंगस लागलेलं असतं कोकोनटला. काही ओके. काही कोकोनट खूप दिवसाचे असतात. ओके त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक स्ट्रॉ पण तसाच टाकून ठेवतात. तो ओके स्ट्रॉ पण सेपरेट होत नाही. आपल्याला तिथे हे सगळं सेपरेट करावं लागतं. ओके हा. ओके ओके आणि हे जे गार्बेज तुम्ही इथं आणता तर हे डेली कितपत म्हणजे किती टनचं तुम्ही हे करता? डेली साधारण आमचं 2 टाइम गाडी फिरते. म्हणजे सकाळी एकदा 5ला सुरू झाली गाडी की ती रात्रीपर्यंत फिरत राहते शहरामध्ये आणि त्याच्या 2-3 ट्रिप्स होतात. साधारण एक दिवसाला आपण एक 30-40 टन धरू. ते कलेक्शन म्हणजे collect Collection. करता. 25 to 30 टन ऑलमोस्ट Recycle किती होतं रिसायकल? पूर्ण रिसायकल होतं. Complete. कम्प्लीट 30 रिसायकल to 40 होतं. ton 30 recycle. to 40 टन्स. आणि तुम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंग नंतर एन्व्हायरमेंट याच्यामध्ये इंटरेस्ट कसा निर्माण झाला मीन्स? आता आपण बघतोय की केमिकल फर्टिलायझरचा वापर खूप प्रमाणात होत आहे. यस 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 आणि आपली यंग पिढी, यंगस्टर्सला यंगस्टर्स त्याच्यातून बरेच आजार निर्माण झालेले आहेत. तर या संबंधी आम्ही काही शेतकऱ्यांना जाऊन भेटलो. त्यांना ऑर्गॅनिक खताचं, आपलं सेंद्रिय खताचं, कोकोपीटचं महत्व आम्ही पटवून दिलं त्यांना. ओके आणि त्यांना ही संकल्पना खूप आवडली. ओके आपली ही जी संकल्पना आहे त्यांना ती खूप आवडली आणि मग याच्याने आम्हाला ते मोटिवेशन मिळालं की आपण ह्याच्यात पुढे काम केलं पाहिजे बाबा. तुमचे डायरेक्ट फार्मर्स कनेक्टेड आहेत येस येस, आमचे डायरेक्ट फार्मर्स कलेक्टेड आहेत. आम्ही आता कोविडमध्ये सगळ्यांना यंगस्टर्सला छंद सुरू झाला गार्डनिंगचा, टेरेस फार्मिंग, देन किचन गार्डनिंग. आणि मग असे पण आमचे कस्टमर्स आहेत. ओके 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 लँडस्केपिंग मेनली आम्ही प्रोव्हाइड, लँडस्केपर्सला. पुन्हा आम्ही पोल्ट्री फार्मला तूस म्हणून वापरतात कोंबड्यांच्या खाली. ओके पण तूस हे कडक असतं त्यामुळे अच्छा. ते कोंबड्यांना टोचतं. आम्ही त्यांना हा ऑप्शन दिला कोकोपीटचा. कोकोपीट हा, त्याच्यामुळे काय होतंय, कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता पण वाढली आहे. आणि तुमची जी टेक्नॉलॉजी आहे कोकोपीट प्रोड्यूस करण्याची येस, ही सगळ्यांपेक्षा वेगळी कशी आहे म्हणजे इतर पण? आम्ही हे मशीन्स कस्टमाइज केलेले आहेत ओके टेंडर कोकोनटसाठीच. ओके ओके आणि काही लोकली मॉडिफिकेशन्स, त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स केलेले आहेत. ओके ओके हा. म्हणजे कोकोपीट निर्माण करणाऱ्या अजून पण कंपनी मार्केटमध्ये असतील? येस आहेत, पण मेन कोकोपीट हा बिझनेस आहे साऊथचा. ओके ओके हा सगळा जो कोकोपीट येतो तो साऊथ वरनं येतो. ओके पण साऊथ वरनं आणण्याची कॉस्ट जी आहे, ट्रान्सपोर्ट कॉस्ट, ती खूप जास्त आहे. मग तेव्हा आम्हाला वाटलं की महाराष्ट्रात असं का नाही आपण काही सुरू केलं पाहिजे. ओके आणि महाराष्ट्रात आहे पण छोट्या प्रमाणात आहे की ज्याच्यामुळे शेतकऱ्याची नीड भागत नाहीये. आणि शेतकऱ्यांना साऊथ वरनं मागवायला ट्रान्सपोर्टची कॉस्ट खूप येते. म्हणून आपण हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू केला. आणि तुम्ही जो कोकोपीट ज्या कस्टमरना तुम्ही देतात त्याचा ऍक्च्युली म्हणजे शेतकरी त्यामध्ये किती पर्सेंट आहेत, नंतर गार्डनिंग वाले अर्बन एरिया मधील सिटीजन्स किती आहेत? तो काही आम्ही ratio? होलसेल मध्ये पण देतो, कोकोपीट नर्सरीजला देतो. ओके 30% शेतकरी, 30% नर्सरीज. ओके ओके अजून आम्ही रिटेलिंग मध्ये नाही आलोय. आमचा प्लॅन आहे एक्सपान्शन करण्याचा. B2B आणि B2C. येस, नाव वी आर स्टील B2B. आम्ही B2C अजून यायचंय. अच्छा, B2C मध्ये तुम्ही आम्हाला आमचा प्लॅन आहे एक्सपान्शनचा, फॉर विच वी आर लुकिंग फॉर फंडिंग. हे तुमच्या माध्यमातून आम्ही फंडिंग बघत आहोत ऍक्च्युली.
अच्छा, हा, ओके, हा, म्हणजे सध्या तर तुम्ही कोणी इन्व्हेस्टर नाहीये तुमच्या आता सध्या नाही स्टार्टअप मध्ये, नाही, आणि नाही. आता यू आर लुकिंग फॉर न्यू. न्यू इन्व्हेस्टर्स. ओके, येस, ओके, येस. ओके, वी आर ओके, लुकिंग फॉर न्यू इन्व्हेस्टर्स. ओके. आणि तुमचे अजून को फाउंडर तुमच्या सोबत कोण आहे का आता याच्यासाठी? मिसेस छाया बोरोले आहेत माझ्यासोबत को फाउंडर. ओके, ओके. आणि आम्ही दोघी मिळून हे बघतो सगळं. ओके, ओके. प्लास्टिक वापराऐवजी कोकोपीट हे वापरणं कसं फायदेशीर राहील? आता प्लास्टिक म्हणजे नॉर्मली आपण प्लास्टिक पॉट्स मध्ये लावतो, त्याच्यामुळे पॉट्स गरम होतात. ओके, ओके. आणि झाडांच्या वाढीवर पण त्याचा परिणाम होतो. पण आपण जर कोकोपीट मध्ये लावलं तर मुळांना हवा मिळते आणि ऊन चांगलं लागतं आणि बेसिकली वॉटर रिटेन्शन, पाणी ऍब्झॉर्ब करण्याची जी क्षमता आहे ती खूप चांगली आहे, जास्त आहे. आणि त्यामुळे आपल्याला झाडांना पाणी पण खूप कमी टाकावं लागतं. ओके. वेस्ट मॅनेजमेंट हा सध्याचा एक ऑपॉर्च्युनिटी असणारं स्टार्टअप किंवा बिझनेस आपण म्हणू शकतो, रिसायकलिंग बिझनेस म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये इंडिया हा वर्ल्डमध्ये थर्ड वेस्ट जनरेटर कंट्री आहे. आणि 62 मिलियन टन एवढं वेस्ट आपण म्हणजे इंडियामध्ये जनरेट होतं. ओके. आणि मेट्रो सिटीमध्ये मिलियन्स मध्ये एव्हरी डे वेस्ट जनरेट होतं. तर तुमच्या इथे त्यामधील किती वेस्ट डेली येतो किंवा आम्ही ऑलमोस्ट मंथली 1000 टन त्याच्यातला आम्ही वापरत आहे. त्याच्यामुळे काय आहे, डम्पिंग ग्राउंड जे आहेत ते फ्री राहतात म्हणजे. ओके. आणि हे प्रक्रिया केल्यामुळे मस्किटोज म्हणा, फंगस म्हणा, डिझिजेस पासून आपण दूर ठेवतो आहे. यस, यस. जागा क्लीन राहती आहे. ओके, ओके. हा, मीन्स तुम्ही आपला परिसर पण क्लीन राहतोय. एन्व्हायरमेंट प्लस तुमचा बिझनेस मध्ये पण त्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि तुम्ही तुमच्या सोबत कोणते कॉर्पोरेट ऑफिसेस किंवा गव्हर्नमेंट बॉडीज आता कनेक्टेड आहेत का? आता तरी सध्या नाही, बट येस आम्ही लवकरच अप्रोच करणार आहोत. ओके. गव्हर्नमेंट बॉडीजला आम्हाला कोकोनट सप्लायसाठी, रॉ मटेरियलसाठी आम्हाला अप्रोच व्हायचं आहे. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही काय त्यांच्याकडून काय लुकिंग म्हणजे काय पाहतात त्यांच्याकडून, काय तुम्हाला वेस्ट हवाय का? आम्हाला वेस्ट हवाय त्यांच्याकडनं, किंवा गव्हर्नमेंट कडून दुसरे नाही, आता आम्हाला त्यांच्याकडनं वेस्ट हवाय. ओके, ओके, ओके. कोकोनट वेस्ट हवाय. तर त्याच्यासाठी आम्ही गव्हर्नमेंटला अप्रोच करण्याचं लवकरच आम्ही प्लॅन करत आहोत. हा. आणि पुढे जाऊन तुम्ही फ्युचरमध्ये तुमचे प्लॅन्स काय आहेत, की आज 1000 टन तुम्ही बोललात? येस, आम्हाला एक्सपेन्शन करायचं आहे आणि हे तुमच्या माध्यमातून आम्ही फंडिंगसाठी बघत प्रयत्न करत आहोत. आपण सगळे एकत्र येऊन हा जो प्रॉब्लेम आहे कचरा डिस्पोजलचा, आपण हे एकत्र मिळून सगळेजण करू शकतो. त्यामुळे कोणाला आम्हाला जॉईन व्हायचं असेल तर प्लीज खाली नंबर्स दिले आहेत, त्याच्यावर तुम्ही आम्हाला कनेक्ट व्हा. आणि येस, 1000 टनाचं वी हॅव अ ड्रीम टू रीच टू 5000 टन्स. ओके, ओके, ओके. तुम्ही एक वुमन्स एम्पॉवरमेंट म्हणून तुम्ही वुमन्सना या बिझनेस मध्ये येण्यासाठी किंवा स्टार्टअप मध्ये येण्यासाठी काही करू इच्छिता किंवा काही केलेलं आहे असं? नाही, आपल्या साईटवर वुमन बऱ्याच आहेत कामाला. ओके, ओके. स्वतःला तर त्या घडवतच आहेत. ओके, पण पर्यावरणालाही त्या बिचाऱ्या घडवत आहेत. ओके. त्यांना आम्ही मशीन ऑपरेशन स्किल्स, पुन्हा आपण त्यांना पॅकिंगचे स्किल्स, क्वालिटी चेक ह्या गोष्टीचं त्यांना प्राधान्य दिले आहे. ओके, ओके. आणि हे तुमची प्रोफेशनल जर्नी करताना तुमची प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ मॅनेज कसे करता? खूप सोपं आहे, कारण ऑफिस आणि घर जवळच आहे. अच्छा. तर त्यामुळे घराकडे लक्ष राहतं आणि ऑफिसकडेही लक्ष राहतं. ओके, ओके. बिकॉज ऑफ बहुतेक महिला किंवा वुमन्स असतात त्या येस, येस, प्रोफेशनली पर्सनल लाईफ मध्ये त्यामुळेच पुढे माझी ती स्टेज गेली आता. माझ्या मुलं वी से नो लोनली नेस्टर्स. ओके, ओके. तर मुलं आता भूर उडून गेले आहेत. ओके, ओके. म्हणजे कॉलेज वगैरे? नो, दे हॅव गॉन टू, दे आर सेटल्ड इन US. ओके, दे आर सेटल्ड इन US. ओके. आणि मी आणि माझे मिस्टर, सासूबाई राहतो. आणि घर आणि ऑफिस जवळ असल्यामुळे इट इज इझी फॉर मी टू मॅनेज बोथ.
आणि तुम्ही म्हणजे पर्सनल क्वेश्चन की तुम्ही फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे कोणत्या बॅकग्राऊंड मधून म्हणजे मी एज्युकेशन बॅकग्राऊंड मधनं आली आहे. ओके माझे बाबा सीओईपीचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. ओके हा. ओके ओके हा. आणि तुमचं माझे सासरे MSCB चे चीफ इंजिनियर होते. ओके मिस रिटायर्ड चीफ इंजिनियर. ओके ओके आणि पर्सनली तुमचं एज्युकेशन वगैरे माझं एज्युकेशन पूर्ण पुण्यातच झालेलं आहे. माझं अच्छा. कॉमर्स बॅकग्राऊंड आहे. ओके ओके मीन्स तुम्ही सो आय लाईक मोर ऑफ मार्केटिंग बेसिकली. ओके ओके दुसऱ्या ज्या वुमन्स आहेत ज्या हा. स्टार्टअप मध्ये येऊ इच्छितात हा. त्यांना एक स्ट्रॉंग मेसेज काय देऊ इच्छिता मीन्स की त्यांनी स्टार्टअप मध्ये यावं त्यांनी पण स्वतःच्या पायावरती उभं राहावं वगैरे असं या ऍक्च्युली बघायला गेलं तर हा जो सेक्टर आहे दिस इज नॉट ग्लॅमरस वर्क. येस येस इथे खूप मेहनत आहे, हार्डवर्क आहे. तुम्हाला कन्सिस्टंट एफर्ट्स टाकावे लागतील. बरं आले तर लांबचा दृष्टिकोन ठेवा. हा. तर मी एवढंच सांगू शकेल की इफ यू म्हणजे जॉईन व्हायचं असेल तर हार्डवर्क इज अ मस्ट. तुमच्या या प्रवासामध्ये तुमचे मेंटॉर वगैरे कोण राहिलेले आहेत मीन्स पर्सनल कोण मेंटॉर आहेत किंवा एक उद्योजका म्हणून कोणी त्यांना येस, तुम्ही आय मेंटॉर समजता एम द को फाउंडर आणि आमचे फाउंडर जे आहेत मोहन बोरले तेच माझे मेंटॉर आहेत. ओके आणि तुम्ही एक मोठे उद्योजक म्हणून कुणाला मेंटॉर मीन्स काही लोकांचे मेंटॉर असतात मीन्स टाटा असतील वगैरे तसे तुम्ही कुणाला हे फॉलो कुणाला करतात मी ऑफकोर्स रतन टाटांना फॉलो करते. ओके 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 तर हा म्हणजे आतापर्यंत तुमचं जे स्टार्टअपचा जो हे झालेलं आहे तुमचं आता किती हे झालेलं आहे म्हणजे तुम्ही आय थिंक कोणत्या इयरला तुम्ही सुरू केलेलं आहे ऑलमोस्ट 6 to 7 years. आपण आधी ज्यूसचं केलं, मग कोविड नंतर आपण कोकोपीटचं सुरू केलं. अच्छा कोविड नंतर कोकोपीट सुरू केलं कारण कोविड मध्ये आपण ज्यूसचे जे मशीन्स आहेत ते वेगवेगळ्या सेगमेंट्स मध्ये लावले ओके होते. ओके ओके तर कोविड मध्ये सगळंच बंद झालं. सो वी स्टार्टेड विथ दिस व्हेंचर. ते वेस्ट बघून आम्ही हे व्हेंचर सुरू केलं ऍक्च्युली. ओके की हे वेस्ट कसं आपण डिस्पोज करू शकतो. तुम्हाला या तुमच्या कम्प्लीट जर्नीमध्ये काही चॅलेंजेस आले मीन्स खूप चॅलेंजेस आले. आणि डे त्याच्यावरती टू डे बेसिसवर चॅलेंजेस आले. ओके आणि त्याच्यावरती तुम्ही कमबॅक म्हणजे तुमच्या या जर्नीमध्ये असं चॅलेंजेस आले आणि त्यांनी तुम्ही स्ट्रॉंगली त्याच्यावरती कमबॅक केला असं काही चॅलेंजेस तर दररोजच येतात. म्हणजे इश्यू मेन मशीन पासून सुरू होतं. मशीन ब्रेकडाऊन, कधी इलेक्ट्रिसिटी जाते. इलेक्ट्रिसिटीचा तर मेजर इश्यू आहे कासारसाईला. आमची जो प्लांट आहे तिथं मेजर इश्यू आहे इलेक्ट्रिसिटीचा. ओके लेबर इश्यूज खूप आहेत. ओके डे टू डे जे आम्ही कोकोनट वेस्ट जमा करतो त्याचे इश्यूज आहेत. असे बरेच इश्यूज आहेत पण संकटावर मात करायची असते. येस 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 हा आणि बिकॉज ऑफ मोस्टली स्टार्टअप हे आता चॅलेंजिंग सिच्युएशन मधूनच जात आहेत बट ऍक्च्युली तुमचा चांगला टर्नओव्हर आहे सध्या Yes. तर तुम्ही एक तर तुम्हाला याच्या कोरोनाच्या काळामध्ये खूप चॅलेंजेसना सामना दॅट करावा वॉज अ डार्क मोमेंट फॉर अस. तो सर्वच इंडस्ट्रीला होता Yeah. सर्वच दॅट वॉज अ व्हेरी डार्क मोमेंट फॉर अस. पण त्याच्यातूनही आम्ही मार्ग काढून आम्ही हे कोकोपीटचं व्हेंचर सुरू केलं. यस म्हणजे अगोदर तुम्ही ज्यूसचं व्हेंचर होतं ज्यूसचं वेंडिंग मशीनचं व्हेंचर होतं ओके ओके आणि त्याच्यातनं मग आपण कोकोपीटला वळलो. ओके आणि कोकोपीटचे याच्यामध्ये असं तुम्ही काही व्हॅरिएशन करणार आहात फ्युचर मध्ये जाऊन मीन्स येस, कोकोपीट पासून आपण मल्टिपल प्रोडक्ट्स तयार करू. मीन्स कोकोनट पासून बेसिकली ओके मल्टिपल प्रोडक्ट्स आहेत. रोप्स आहेत, मॅट्स आहेत, कॉयर आहे, देन चारकोल पावडर असते जी कॉस्मेटिक्स मध्ये आजकाल खूप फेमस आहे. सो येस, आफ्टर द एक्सपान्शन वी आर प्लॅनिंग फॉर ऑल. येस चारकोल मास्क Yes. पाहिलेला येस फॉर कॉस्मेटिक्स हा खूप मोठा. बट सीमाजी ते चारकोल जो असतो ते ऑर्गॅनिक मध्ये येतं का कशा ऑर्गॅनिक मध्ये येतं कारण ते कोकोनट जाळूनच ते चारकोल केलेलं असतं. ओके सो इट कम्स इन द ऑर्गॅनिक ओनली. आणि ट्रुली बोलायचं म्हणजे तुम्ही पण ट्रुली सांगा की ऑर्गॅनिक म्हणून भरपूर लोक ऑर्गॅनिकचे काही पोस्ट टाकतात किंवा आम्ही ऑर्गॅनिक प्रोडक्ट यूज करतात आणि ते ऍक्च्युली सोशल मीडियासाठी फक्त करतात आणि बॅकला जाऊन ते प्लास्टिकचेच प्रोडक्ट यूज करतात. नाही पण आपण आपलं प्रोडक्टच ऑर्गॅनिक आहे. त्याच्यामुळे आम्ही असं काहीच प्रमोट करत नाही. आम्ही उलट प्रमोट करतो की तुम्ही या गोष्टी वापरून उलट कोकोपीटचा असा फायदा आहे की
जसं मी सांगितलं की पाणी जास्त रिटेन्शन, वॉटर रिटेन्शनची त्याची मेजर प्रॉपर्टी आहे. इव्हन एनजीओजला वृक्षारोपण जिथे करतात तिथे हे कोकोपीटची खूप डिमांड आहे. आम्ही काही एनजीओजला पण आपलं सेंद्रिय खत आणि आपलं कोकोपीट आम्ही सप्लाय करतो. ऑर्गॅनिक फर्टिलायझर. आमच्या बरोबर काही एनजीओ पण असोसिएटेड आहेत, त्यांच्यासाठी आम्ही काही काम करतो आहे. अच्छा, तुमच्यासोबत काही एनजीओ झालेले आहेत आणि एनजीओ सहित आणि त्यामध्ये वुमन्स रिलेटेड काही एनजीओ आहेत का? वुमन्स रिलेटेड आहे, पण आम्ही त्यांना आता आमचं जस्ट त्यांच्याशी हे सुरू झाले आहे, म्हणजे आम्ही आता कोकोपीट सप्लाय सुरू केला आहे त्यांच्याशी. अजून ते रिलेशन्स बिल्ड व्हायचे. ओके. आता रिसोर्सेस बद्दल एक क्वेश्चन असा की ऍक्च्युली वेस्ट मॅनेजमेंट आणि रिसायकल बिझनेस मध्ये मोस्टली मेन पार्ट हा रिसोर्सचाच असतो. तर रिसोर्स मध्ये तुमचा प्रोडक्ट आता कोकोनट आहे. आता हे रिसोर्सेस तुम्ही वाढवू इच्छिता का? मीन्स कोकोनट सोडून अजून कोणते रिसोर्स तुम्ही गार्बेज पासून घेऊ नवीन प्रोडक्ट वगैरे? कारण कोकोनट मध्येच इतके व्हरायटी आहे, इतकी ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये की आपण मल्टिपल गोष्टी कोकोनट पासून बनवू शकतो. तर सध्या तरी फोकस आमचा त्याच्यावरच आहे. आणि सिटीजननी जे सामान्य नागरिक आहेत त्यांनी जे ते गार्बेज म्हणजे त्यांच्या घरामध्ये वगैरे हे होतं, म्हणजे आपण कचरा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, तुमचा एवढा एक्सपिरियन्स आहे की त्यांनी काय करायला हवं? नाही, आता काही कंपनीजनी आता ते मॅन्युअरचे बकेट्स वगैरे सुरू केलेत, तर बऱ्याच लोकांमध्ये जागरूकता आली आहे. बरेच जण ते डिकम्पोज करतात, त्याच्यापासून खत तयार करतात आहेत. जो घरचा कचरा आहे त्याला तो इझिली डिकम्पोज होतो. कारण तर त्याच्यापासून बरेच जण आता अवेअरनेस खूप आली आहे सोसायटीमध्ये, त्यामुळे बरेच जण घरच्या घरी पण खत तयार करतात. तुम्ही आता बोला की तुम्ही बीडीसी मध्ये पण जाणार आहात. येस. तर मी असं म्हणू शकतो की नागरिकांना त्यांच्या कचऱ्याचे पण काही ना काही मूल्य भेटेल, मीन्स काहीतरी अमाऊंट भेटेल. वी आर क्रिएटिंग व्हॅल्यू आउट ऑफ वेस्ट. येस. म्हणजे ऍक्च्युली ते इंडियामध्ये फर्स्ट टाइमच होईल आय थिंक की तुम्ही नागरिकांना, सिटीजनना त्यांच्या वेस्ट साठी तुम्ही तुमच्याकडून अमाऊंट देणार आहात. येस. आणि ते तुमचं प्लॅनिंग कधीपर्यंत आहे ते लॉन्चिंग करण्याचं की वेस्ट सिटीजनना वेस्ट साठी तुम्ही? आम्हाला फंडिंग मिळालं की आम्ही एक्सपान्शन करणार. ओके. नाही, हे दॅट्स गुड इनिशिएटिव्ह. आम्हाला फंडिंग मिळालं की आम्ही B2C मध्ये तुम्ही म्हणजे नागरिक पण खूप सजगतेने ते वेस्ट आहे तो परफेक्ट. ऑर्गॅनिक जे आहे, ऑर्गॅनिकचं अवेअरनेस आपल्या सोसायटीमध्ये बरंच आले. पूर्वी ऑर्गॅनिकचं अवेअरनेस नव्हतं, पण आता केमिकल फर्टिलायझर्स इतकं वापरतात आहेत की लोकांमध्ये आता ऑर्गॅनिकचं, मेनी पीपल आर टर्निंग टुवर्ड्स ऑर्गॅनिक नाव. नाही, पण शिवाजी ऑर्गॅनिकचा प्रॉब्लेम आता काय आहे? कॉस्ट. येस, बट कॉस्ट भरपूर आहे ऑर्गॅनिकची. बेनिफिट्स पण आहेत. त्याच्यावरती तुम्ही काय R&D केलंय का? याच्यावरती काय करायला हवं की जेणेकरून ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरण्याची जे आता जेवढे पर्सेंटेज आहेत त्याच्यापेक्षा जास्त वाढतील? आपण प्रयत्न तर सुरू आहे आपले. की बिकॉज ऑफ आज प्रॉब्लेम हाच आहे की ऑर्गॅनिक हा परफेक्ट आहे आणि आफ्टर कोरोना ऑर्गॅनिक प्रोडक्ट कडे मूव्ह, म्हणजे सर्वच लोकांचे सर्व तिकडे ऑर्गॅनिक कडेच मूव्ह झाले. हेल्थ कॉन्शियस झाले. ऍक्च्युली प्रॉब्लेम आहे कॉस्टचा. कारण तुमचं जे फर्टिलायझर आहे आणि जे दुसरं फर्टिलायझर, त्या कॉस्टिंग मध्ये म्हणजे कसं असतं, केमिकल फर्टिलायझर मारल्याने यील्ड पण पटापटा येतं, पण त्याच्यामुळे ती कॉस्ट जास्त लागत नाही. कारण जिथे ऑर्गॅनिक मध्ये तुम्हाला इयरली एकदा यील्ड मिळणार असेल, तिथं केमिकल फर्टिलायझर मध्ये तुम्हाला यील्ड दोनदा मिळते, कधी तीनदा मिळते. म्हणजे शेतकरी 2-3दा प्लांटेशन करतो वर्षभरात. पण ऑर्गॅनिक शेतीला तसं नाहीये. तुम्हाला वर्षातनं एकदा किंवा 6 महिन्यातनं एकदा तुम्हाला प्लांटेशन करता येईल. त्याच्यामुळे तिची कॉस्ट जास्त जाते. बट यू गेट टू ईट प्युअर अँड हेल्दी. माझा क्वेश्चन आता आहे की आता जे दुसरे फर्टिलायझर आहेत आणि तुमचं जे कोकोपीट आहे, याच्यामध्ये प्राइसचा डिफरन्स किती आहे? म्हणजे आमचा प्राइसचा डिफरन्स जास्त नाहीये. ओके. इट इज ऑलमोस्ट द सेम. आमचा प्राइसचा डिफरन्स नाहीये जास्त. आणि तुमचा जो प्रोडक्ट जर घ्यायचा असेल, सपोज फार्मरना घ्यायचा असेल, अर्बन एरियामध्ये जे गार्डनिंग करतात त्यांना घ्यायचं असेल, तर त्यांनी कुठं जायला हवे? किंवा आमचं गुगलवर लिस्टेड आहे. आमची वेबसाईट आहे,
आमचा कस्टमर केअर नंबर आहे. आम्ही काही एक्झिबिशन्स मध्ये पण मोठ्या जातो, जसे किसान आहे, हॉर्टिकल्चर मध्ये ओके, आम्ही ओके. तिथे पण पार्टिसिपेट होतो अवेअरनेस आणण्यासाठी. तर आम्हाला त्या ह्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे कोणत्या आउटलेट मध्ये वगैरे सध्या नाहीये नाही सध्या ऑनलाईन ऑनलाईन आहे. हा. वी आर इन टू आणि- होलसेल. फ्युचर मध्ये तुमचा प्लॅन आहे आउटलेटचा पण हा? येस येस येस. म्हणजे ओन आउटलेट करणार आहेत की जस्ट लाईक दुसऱ्या आउटलेट मध्ये तुमचे प्रोडक्ट तुम्ही ठेवणार दोन्ही आहेत? आम्ही वी विल गो इन टू बोथ द मॉडेल्स. ओके विल गो इन टू बोथ द मॉडेल्स. ओके ओके ओके. मीन्स फ्युचर मध्ये तुमचे बरेच प्लॅन आहेत B2C येस, मध्ये B2C आहे. ओनली वेटिंग फॉर द फंडिंग. फंडिंग. फंडिंग हा प्रॉब्लेम आहे, तो पण ऍक्च्युली तुमचा जो प्रोडक्ट आहे ऍक्च्युली त्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहे येस. आणि चॅलेंजिंग आणि वर्क आहे. प्रोडक्ट असं आहे की एका प्रोडक्ट मधून आपण मल्टिपल प्रोडक्ट बनवू शकतो. यस यस. इट इज नॉट रिस्ट्रिक्टेड टू वन प्रोडक्ट. ओके वी कॅन मेक मल्टिपल प्रोडक्ट्स. ऍक्च्युली म्हणायला गेलं तर इट इज झिरो वेस्ट. म्हणजे आपण एक नारळ आणतोय आणि त्याच्यामधनं इतके प्रोडक्ट करतोय आणि त्याच्यामध्ये वेस्ट काहीच नाहीये. ओके ओके. या सो बेस्ट आउट ऑफ वेस्ट. इन शॉर्ट इट इज बेस्ट आउट ऑफ वेस्ट. हा, मी मागे एक याचं निशा एअर म्हणून एक आहे को फाउंडर, तिने Okay. पण ते केसापासून ते प्रोडक्ट तयार करते. येस येस. म्हणजे आजकालच्या न्यू जनरेशन आणि तुमचे एक म्हणजे अप्रिशिएट करण्यासाठी तुमची ही गोष्ट आहे की स्टार्टअप मध्ये एक 80-90% हे खूप न्यू जनरेशन आहे, येस पण तुम्ही त्याच्यावरती त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं केलेलं आहे की तुमच्या एज मध्ये हे तुम्ही स्टार्टअप सुरू केले. येस. हे एक स्ट्रॉंग मेसेज आहे आजच्या या महिलांसाठी. या 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 या. त्यामुळे नवीन प्रोडक्ट मध्ये पण तुम्ही जाणार आहात? आम्ही नवीन प्रोडक्ट मध्ये म्हणजे रिलेटेड टू कोकोनट आम्ही त्या प्रोडक्ट मध्ये जाऊ. म्हणजे त्याच्यापासून आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की कॉयर आहे, रोप्स आहेत, मॅट्स आहेत, परत कॉयर पॉट्स आहेत, कॉयर बास्केट्स आहेत. मल्टिपल प्रोडक्ट्स आर देअर फ्रॉम कोकोनट. वी विल स्टिक टू कोकोनट ओनली. ओके. आणि तुम्हाला असं जनरेशनचा काही प्रॉब्लेम नॉट ॲट ऑल. उलट मी तर म्हणेन यंग जनरेशननी कम्प्युटर सोबत थोडेसे मातीत पण हात घालावे. यस. जे जॅनजी आहे, म्हणजे आता तुमची मुलं जे असतील ते Yes. जॅनजी मध्येच असतील. येस. म्हणजे 95 बॉर्न आफ्टर 95 बॉर्न सगळे जॅनजी येतात आणि ते खूप प्रॅक्टिकली असतात ते. येस हा. येस. त्यांचा अप्रोच काय राहतो? म्हणजे तुमचं प्रोडक्ट आहेत का काही कस्टमर ते जॅनजी मधील, आणि त्यांचा अप्रोच या रिलेटेड, आणि ते एन्व्हायरमेंट फ्रेंडली पण आहे, इको फ्रेंडली कडे खूप त्यांचा चांगला अप्रोच आहे. येस. नाही त्याच्यामध्ये आता तरी नाही. अच्छा ओके. आपला स्टार्टअप हा गार्बेज सस्टेनेबल करण्यासाठी त्यामध्ये रिसायकलिंग वगैरे करून तो गार्बेज सस्टेनेबल होतो याच्यासाठी काम करतो. हो. तसंच स्टार्टअप हे सस्टेनेबल होण्यासाठी फाउंडर मध्ये कोणत्या क्वालिटीज पाहिजेत? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? फाउंडर मध्ये परसिस्टन्स, हार्डवर्क, ओके दृढ निश्चय, परत सगळं शिकण्याची आपली चिकाटी पाहिजे. एनी सिच्युएशनला फेस करण्याची तयारी पाहिजे. कारण मल्टिपल चॅलेंजेस येतात ह्यामध्ये. दररोज डेली बेसिसवर चॅलेंजेस येतात. तुमची टीम तुम्हाला या तुमच्या जो तुमचं विजन आहे येस. त्याच्यामध्ये कसा सपोर्ट करते? नाही, टीम वर्क इज द माझी टीम जी आहे ती बेस्ट टीम आहे. ओके मी इथे म्हणू इच्छिते की टीम सोबत जाल तर चालाल तर वेगाने, एकटे चालाल तर वेगाने चालाल, ओके. पण टीम सोबत जाल तर लांबपर्यंत जाल. मग तुमची टीम ऑब्विसली वेल एज्युकेटेड आणि येस येस डोमेन नॉलेज असतं. तुमचं जे स्टार्टअप ज्या रिलेटेड त्या डोमेन नॉलेज मधलीच टीम असते. येस येस. आणि तुम्ही त्यांना मोटिवेट करण्यासाठी किंवा ऍक्च्युली त्यांना एनर्जी येण्यासाठी तुम्ही काय त्याच्यासाठी काय करता? म्हणजे काही मेंटॉर येऊन काही लेक्चर देतात वगैरे असं काय? येस. आपण मेंटॉर्सला बोलवतो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, त्यांना मोटिवेट करण्यासाठी. आम्ही स्वतः त्यांच्यासोबत साईटवर जातो. म्हणजे जिथे ते व्हिजिट करतात त्यांच्यासोबत आम्ही पण ऍज को फाउंडर आम्ही पण त्यांना असिस्ट करतो. त्यांचे कुठले कॉल्स असतील तर ते आमच्या थ्रू ते राऊट करतात की तुम्ही पण बोला मॅडम कॉल्सवर आमच्या क्लायंटशी. अशा प्रकारे आम्ही टीमला आमच्यासोबत इन्व्हॉल्व्ह करून घेतो.
सस्टेनेबल बद्दल आणि आपण एन्व्हायरमेंट रिलेटेड स्टार्टअप वरती आज आपण पॉडकास्ट घेतो आणि पॉडकास्ट सुरू असतानाच पावसाने पाऊस पण पडत सुरू आहे. केलेला आहे. आनंदाचा शराव. आणि तुमच्या स्टार्टअप मध्ये टेक्नॉलॉजीचा कसा युज होतो किंवा तुमची टीम टेक्नॉलॉजी, आता एआयचं बूम आहे, सगळीकडे एआय युज करतात. हो, आपली टीम बॅकएंडला ह्याच्यावर काम करत आहे. स्पेशली कोकोनट सप्लाय Okay, चेन जी आहे आपली, तर आपल्याला वेगवेगळ्या एरियाज मधनं कोकोनट पिक करावा लागतो. ओके तर मग त्याची जर आपल्याला बिफोर हँड थोडी एआय मधनं इन्फॉर्मेशन जर मिळाली तर त्याच्याप्रमाणे आपण तो रूट ठरवू शकतो गाडीचा. ओके ओके तर अशा प्रकारे आपली टीम त्याच्यावर काम करते. दॅट्स ग्रेट. आपल्या टीमचं काम चालू आहे. ओके. कोणत्या लोकांना किंवा कोणत्या वेंडर व्हायचं असेल तुमच्याशी, किंवा तुमच्यामध्ये तुमचा जो एक सोशल हेल्प म्हणून तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल, तर ते कसे कनेक्ट होऊ शकतात तुमच्याशी? येस, आम्ही गुगलवर लिस्टेड आहोत. ओके आमची वेबसाईट आहे, आमचा कस्टमर केअर नंबर आहे आणि आम्ही बऱ्याच एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट पण होतो. तर आमची विजिबिलिटी बऱ्याच ठिकाणी आहे तशी. तुमचा नंबर शेअर करू शकता का तुम्ही इकडे, म्हणजे तुमचा कस्टमर केअर किंवा कोणता एक्झिक्युटिव्ह यांचा येस वगैरे, येस, किंवा तुम्ही याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही आम्ही देणार? डिस्क्रिप्शन मध्ये तो नंबर, कस्टमर केअर नंबर शेअर करू. ओके ओके ओके. आता शेवटाकडे जाताना तुम्ही वन लाईन मध्ये तुमच्या आतापर्यंतच्या जर्नी बद्दल काय बोलू शकाल, की आतापर्यंत तुमची जी स्टार्टअपची जर्नी होती, नंतर तुम्ही इको फ्रेंडली स्टार्टअप मध्ये काम करत Yes. आहात. मी एकच म्हणेन, निसर्गावर प्रेम करा, समाजाशी नातं जोडा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. थँक्यू. थँक्यू सो मच.